लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राणी राघवसोबत डान्स करत असते, तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते. राघव तिच्याकडे बघत तिला त्या ठिकाणी यायला सांगतो, जेणेकरून राणीच्या तावडीतून त्याची सुटका व्हावी. आणि मग त्यानंतर सिंधू पटकन त्या दोघांच्या मध्ये जाते आणि तिचा टेबलवर असलेला मोबाईल घेते आणि मग ती नाटक करत राणीला म्हणते की काय मधुताई, डान्स करण्यासाठी इतका उंच पार्टनर कोणी शोधतं का? आणि मग ती राघवला सुद्धा म्हणते, आणि राघव तुम्ही कसे डान्स करत आहात? आणि मग ती राणीला सांगते की तुम्ही राघवसोबत डान्स करू नका. तर राघव सिंधूलाच म्हणतो की सिंधू तू एक काम कर, तूच राणीसोबत डान्स कर, तिला पार्टनरची गरज आहे आणि मला मात्र खूप काम आहे. त्यावर सिंधू म्हणते काहीच प्रॉब्लेम नाही आणि मग ती स्वतःच राणीसोबत डान्स करायला सुरुवात करते. त्यामुळे राणी खूप चिडते, पण तिला राघव पुढे काही बोलता येत नाही. तर राघव तोंडाला हात लावून गालातल्या गालात हसत असतो. त्यानंतर राजश्री कॉलेजमधून घरी येते आणि मग तितक्यात रत्नाकर, रुक्मिणी, राणी आणि राघव मोठ्याने सरप्राईज असं म्हणत त्या ठिकाणी येतात. रत्नाकरने राजश्रीसाठी चहा बनवून आणलेला असतो आणि त्यामुळे राजश्री खूपच खुश होते. तर रत्नाकर म्हणतो की तू कॉलेजमधून दमून घरी आली असशील ना, म्हणून मग मी आज स्वतः तुझ्यासाठी चहा बनवला. त्यामुळे राजश्रीला खूप आनंद होतो. त्यानंतर रत्नाकर तिला एक गिफ्ट देत म्हणतो की हे आहे सॉरी गिफ्ट. मला आपल्या नातवंडांनी सांगितलं की तुम्ही आजीला हे सॉरी गिफ्ट द्या म्हणून. आणि मग त्यानंतर राजश्री खुश होऊन ते गिफ्ट उघडते, तर त्यामध्ये एक छान पेन असतो. त्यामुळे ती खूपच खुश होते. तर रत्नाकर पुन्हा एकदा तिची माफी मागत म्हणतो की राजश्री मला माफ कर, याआधी मी तुझ्याशी खूप वाईट वागलो, मात्र यापुढे तुला अभ्यासामध्ये कशाचीही गरज लागली ना तर तू बिनधास्तपणे मला सांग आणि मी तुझ्यासाठी आपल्या रूममध्ये एक स्टडी टेबल आणि लॅम्पसुद्धा आणून ठेवला आहे. त्यामुळे राजश्री खूप खुश होते. मात्र हे सगळे काही ऐकून रुक्मिणीचा आणि राणीचा चेहराच पडतो. त्यानंतर रुक्मिणी रत्नाकरला म्हणते की मला एका पार्टीच्या कामासाठी बाहेर जायचं आहे, तू सुद्धा माझ्यासोबत चल. आणि मग ते एकत्रच बाहेर पडतात. तितक्यात राणीला एका माणसाचा फोन येतो. तो राणीला विचारतो की तुम्हाला तुमची पॉलिसी रिन्यू करायची आहे का? त्यावर राणी सांगते की लगेच नाही. तर तो माणूस तिला म्हणतो की तुमच्यासाठी आमच्याकडे एक ऑफर आहे, जर आज तुम्ही तुमची पॉलिसी रिन्यू केली तर तुम्हाला 50% डिस्काउंट मिळेल. आणि ते ऐकून राणी खुश होते आणि त्या माणसाला म्हणते की ठीक आहे, मग तुम्ही माझ्या घरीच या, आपण इथेच बोलू. दुसरीकडे राघव आणि राजश्री तो पेन बघत असतात. राजश्री म्हणत असते की सिंधू घरी आल्यानंतर मी तिला हा पेन दाखवेल. आणि ते ऐकून राणीचा इकडे चेहराच पडतो. त्यानंतर मग सिंधूला प्रपोज करण्यासाठी राघव छान तयारी करत असतो. सिंधूला फुलं आवडतात म्हणून त्याने फुलांचीच डेकोरेशन केलेली असते. तो खूप खुश असतो. त्यानंतर राणीला ज्या माणसाचा फोन आलेला असतो तो घरी येतो. राणी त्याच्याशी बोलत असते आणि मग त्यानंतर तो माणूस तिला विचारतो की तुम्हाला नक्की पॉलिसी रिन्यू करायची आहे ना? त्यावर ती हो म्हणते आणि विचारते की प्रीमियम अमाऊंट किती आहे? त्यावर तो माणूस सांगतो 25,000. आणि ते ऐकून राणीला आश्चर्य वाटते. ती म्हणते की एवढी कशी असू शकते? तुम्ही तर मगाशी म्हणाला होतात ना की 50% डिस्काउंट आहे. त्यावर तो माणूस म्हणतो हो मॅडम, पण ही ऑफर आता तुमच्यासाठी नाही आहे, कारण आम्हाला एक अशी गोष्ट कळली जी तुम्ही आमच्यापासून लपवली होती. त्यावर राणी विचारते कोणती? तर तो माणूस सांगतो की तुम्हाला पॅरालिसिसचा अटॅक आला होता, हे तुम्ही आमच्यापासून का लपवलं? त्यामुळे तुम्हाला आम्ही ही ऑफर देऊ शकत नाही. तर राणी म्हणते की असं काही झालेलं नव्हतं, ते रिपोर्ट खोटे होते. पण तो माणूस म्हणतो की हे कसं शक्य आहे, आमच्याकडे तुमचे रिपोर्ट्स आहेत. त्यावर राणी म्हणते की नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, ते खोटे रिपोर्ट आहेत, खरे रिपोर्ट माझ्याकडे आहेत. त्यावर तो माणूस म्हणतो ठीक आहे, मग आम्हाला तुमचे मेडिकल रिपोर्ट लागतील. त्यावर राणी पटकन खोलीत जाऊन ते घेऊन येते आणि मग ते रिपोर्ट्स बघून तो माणूस म्हणतो की ठीक आहे, आत्ता आम्ही तुम्हाला प्रीमियम अमाऊंट 50% डिस्काउंटमध्ये देऊ. आणि ते ऐकून राणी खुश होते. पण तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते आणि ती राणीला म्हणते की मधुताई, तुम्ही इतका खोटारडेपणा कराल असं वाटलं नव्हतं. आणि सिंधूला बघून राणीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर मग सिंधू त्या माणसाकडून ते रिपोर्ट घेते आणि त्याला तेथून जायला सांगते. तो माणूस सिंधूनेच पाठवलेला असतो राणीचं सत्य उघडकीस आणण्यासाठी. आणि त्यामुळे राणी खूप घाबरते. तर सिंधू म्हणत असते की तुम्ही घरच्यांची एवढी मोठी फसवणूक कशी काय करू शकता? तुम्हाला लाज वाटत नाही आहे का? तुम्ही घरच्यांसोबत खोटं का बोललात? सगळ्यांच्या भावनांसोबत का खेळलात? आणि त्यावर राणी रडतच म्हणत असते की सिंधू मला माफ कर, पण प्लीज तू हे कोणालाही सांगू नको. पण सिंधू म्हणते की नाही मधुताई, आता तुमचं हे सत्य मी घरच्यांसमोर उघडकीस आणणार, कारण तुम्ही चूक नाही तर गुन्हा केला आहे. त्यामुळे राणीला काय करावं
ते सुचत नाही. दुसरीकडे राघवची तयारी झालेली असते आणि मग तो सिंधूला कॉल करतो. तर सिंधू त्याला म्हणत असते की राघव, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तर राघव म्हणत असतो, मलासुद्धा तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी तुला लोकेशन पाठवतो, तू ताबडतोब त्या ठिकाणी ये. आणि तो सिंधूचं बोलणं ऐकून न घेताच फोन कट करतो. तर इकडे राणी सिंधूला विनंती करत म्हणत असते की प्लीज राघवला काही सांगू नको. तर सिंधू म्हणते, सगळ्यात आधी ही गोष्ट मी राघवलाच सांगणार आहे. आणि ती तेथून बाहेर पडते. तर राणी शकुंतलाला कॉल करत असते, मात्र ती काही राणीचा कॉल रिसीव्ह करत नाही. दुसरीकडे सिंधू येणार म्हणून राघव खूपच खुश असतो आणि त्याने सिंधूसाठी जी अंगठी आणलेली असते त्या अंगठीकडेच बघत तो मनाशी म्हणत असतो की सिंधू, मला माहिती आहे ही सगळी तयारी बघून तू आज माझ्या प्रेमाला नक्की होकार देणार. तितक्यात सिंधू त्याला कॉल करते. ती राघवला म्हणत असते की मला तुम्हाला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. तर राघव म्हणत असतो की मलाही तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. त्यावर सिंधू म्हणते, हो राघव, पण माझं म्हणणं आधी ऐकून घ्या, खूप महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगू का? त्यावर राघव म्हणतो ठीक आहे, कारण त्याला कळतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मात्र तितक्यात सिंधूला एका दुसऱ्या नंबरवरून फोन येत असतो. त्यामुळे ती राघवला थांबायला सांगते आणि तो कॉल रिसीव्ह करते. आणि त्यावेळी एक माणूस सिंधूला म्हणतो की तुझी मुलगी माझ्या ताब्यात आहे, जर ती तुला जिवंत हवी असेल तर मी पाठवलेल्या लोकेशनवर ये. आणि ते ऐकून सिंधू खूप घाबरते. त्या माणसाने राघवला काही न सांगण्याची सुद्धा धमकी दिलेली असते. त्यामुळे ती राघवला काही सांगू शकत नाही आणि त्या माणसाने पाठवलेल्या लोकेशनवर जाण्यासाठी निघते. जेव्हा ती त्या ठिकाणी येते तेव्हा त्या ठिकाणी तिला कोणीही दिसत नाही. ती सगळीकडे सावीचा शोध घेते आणि तितक्यात एक गाडी त्या ठिकाणी येते आणि त्यामधून राणी खाली उतरते. राणीला बघून सिंधूला धक्काच बसतो. तर राणी हसतच सिंधूकडे जाते. सिंधू तिला विचारते की मधुताई, तुम्ही इथे काय करताय? तर राणी म्हणते, तुला काय वाटलं मी तुला इतक्या सहजासहजी सोडेल का? तुझी सावी माझ्या ताब्यात आहे. जर तू ते रिपोर्ट्स मला दिले नाहीत किंवा माझं सत्य घरच्यांना सांगितलं तर मी तुझ्या सावीला, पण ती पुढे काय बोलणार इतक्यात सिंधू तिच्या कानाखाली मारते. त्यामुळे राणी चिडते. तर सिंधू म्हणत असते की तुम्हाला लाज वाटत नाही का इतक्या खालच्या थराला जायला? तुम्ही असं का वागताय, कशासाठी? आणि त्यावर राणी मोठ्याने ओरडून म्हणते, कारण हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे होत आहे. तू माझ्या आणि राघवच्या मध्ये आली म्हणून राघव मला सोडून गेला. जेव्हा तुझा अपघात झाला होता तेव्हा राघव परत माझ्याकडे आला होता. आमचं लग्न झालं होतं, पण तू परत आली आणि तुझ्यामुळे हे सगळं घडलं. त्यावर सिंधू म्हणते, पण राघवचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं राघववर. प्रत्येक वेळी तुम्ही आम्हा दोघांच्या मध्ये येताय. मात्र राणी म्हणते की तुला माहितीसाठी सांगते की तुझ्या आधीसुद्धा राघव मला भेटला होता, त्याचं माझ्यावर प्रेम होतं. त्यावर सिंधू म्हणते की ती गोष्ट आता इतिहास जमा झाली आहे, त्यातून बाहेर पडा. मी तुम्हाला अनेकदा सांगितले की मूव्ह ऑन व्हा, पण तुम्ही ऐकायला तयारच नाही. तर राणीसुद्धा सिंधूसोबत वाद घालत म्हणत असते की राघव माझ्या जवळ येणार होता, पण तुझ्यामुळे तो माझ्याजवळ आला नाही. तू जर परत आली नसती तर आमच्या दोघांचा संसार सुखाचा झाला असता. त्यावर सिंधू म्हणते की राघवचं तुमच्यावर प्रेम नाही आहे. जर मला एकदा जाणवलं असतं ना की त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे तर मी कधीच तुमच्या दोघांमधून निघून गेले असते. त्यावर राणी म्हणते की हे शक्यच नाही, कारण राघवने मला पुन्हा थांबवलं, बघितलं ना तू, कारण त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच तो मला हे घर सोडू देत नाही आहे. त्यावर सिंधू म्हणते की असं काही नाही आहे, त्यांनी तुम्हाला फक्त विनूसाठी थांबवलं आहे. मात्र राणी हे कबूल करायला तयारच नसते. दुसरीकडे राघव सिंधूची वाट बघत असतो आणि तो स्वतःच्या मनाशीच म्हणत असतो की सिंधू, आज तुला कळेल माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आणि त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की बराच वेळ झाला सिंधूचा फोन आला नाही. त्यामुळे तो तिला कॉल करण्याचा प्रयत्न करतो. मात्र कॉल न लागल्याने तो अस्वस्थ होतो. दुसरीकडे राणी अजूनही सिंधूसोबत वाद घालतच असते. सिंधू तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण राणी ऐकत नाही. ती म्हणते की तुझी सावी अजूनही माझ्या ताब्यात आहे, हे विसरू नको. आणि मग तितक्यात सिंधूचं लक्ष गाडीत असणाऱ्या बेशुद्ध सावीकडे जातं. ती घाबरूनच तिच्याकडे जाण्यासाठी निघते, पण राणी तिला थांबवते. ती म्हणते की तू एक काम कर, सावीला घेऊन दहीगावला निघून जा, मी तुला भरपूर पैसे देते, तिथेच क्लिनिक टाक, पण त्या बदल्यात मला माझा राघव परत दे. आणि हे ऐकून सिंधू खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू राणीला म्हणत असते की तुमचं हे सत्य मी घरच्यांसमोर उघडकीस आणणार, आणि ती सावीकडे जाण्यासाठी निघते. पण राणी तिला पकडते आणि म्हणते की तू आधी मला माझे रिपोर्ट्स परत दे, नाहीतर मी तुला सोडणार नाही. आणि त्या दोघींमध्ये झटापट होते आणि त्यामध्ये राणी सिंधूला दरीत ढकलून देते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.